वाचिक अभिनयाचा उत्तम नमुना म्हणजे दिलीप प्रभावळकरांचा हसवा फसवी. आता केदार ती व्हेरिएशन्स आपल्याला करून दाखवणार आहे. काऊ ए काऊ, अगं चल ना, मी तुझ्यासाठी गजरा आणलाय. ॲक्च्युली काय ना, ॲक्च्युली माझ्या ना पॉप्सनी इथं मला पाठवलं आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड इन सच काइंड ऑफ स्टफ. पण काय ना, हे सगळं किराणा मालचं हे सगळं मटेरियल ना, ते मला ना तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. सो मी ॲक्च्युली इथं आलो आहे. नमस्कार नमस्कार. माझं की नाही इथं नाक्यावर दुकान आहे. म्हणजे सोललेल्या कोंबड्या, ब्रॉयलर चिकन सगळं ठेवतो बरं का. तुम्ही असे नाउमेद होऊ नका. हां, काय गोठलेल्या कोंबड्यांच्या खुरड्यात राहत असलो तरी आमची मनं गोठलेली नाहीत हो. हां, मृत माणसाच्या श्रद्धांजलीपेक्षा जिवंत माणसाचा सत्कार समारंभ जास्त महत्त्वाचा असतो हे आम्हाला कळतं. ए बक्या, आपले हार जरा बाहेर घे रे, नाही ते डांबरेड लोक सत्काराला वापरतील. नाही ॲक्च्युली काय ना, म्हणजे आमची ना सगळी मुलं बाहेरच बसलेत आणि ती सदाफुली दिसली ना तशी चारी हाताने ती खातच बसलेत. आमची ती नाही हो, नाही ना, आमच्याकडे असे ते निवडून असतात ना, असे असे घशाला बोचतात, खूप त्रास होतो ना त्याच्यामुळे. आणि आणि ना मी त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या मामासाठी मी तिथं भेटण्यासाठी त्यांना करण्यासाठी आलो. मला म्हणले तुम्ही साठी काय करता, तुम्ही कोण, कुठले? मी इथला दिसत नाही, माझे डोले. मी म्हणलो मी इथला नाही, मी चिंगपॉंग आयलंडचा. मी पुण्यात PhD करायला शिकायला इथे आलो. आणि तुम्हाला सांगतो, म्हातारपट कुणी आवडीनं मागून घेत नाही हो. एक ना एक दिवस ते भोगायला लागतं. तुमच्या सगळ्यांचं करता करता म्हातारपण कधी आलं नाही मला कळलं नाही हो. प्रेम द्या, आदर द्या आजोबांना. प्रिये पहा, हे गाणं बोर होतंय का? अरे शीला शीला की जवा, शौक काय बघताय? इथे प्रॉब्लेम कधीच नसतो, इथे होतो हे टवटवीतच राहणार आहे. बघताय काय? सबस्क्राईब करा.